रोड कसा झालाय, कोणत्या प्रकारे ही रोड चाललाय? बाप्पा, ओ बाप्पा, काय केलं या रोडची अवस्था? हा, अतुल चव्हाण, पुण्यात किती घरं सांभाळताय तुम्ही, किती कारभार सांभाळताय तुम्ही? अरे असली क्वालिटी दिल्यावर अजून किती घरं सांभाळताल तुम्ही? नमस्कार, भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. मोजेगाव बऱ्हामपूर येथे नव्याने उपमुख्यालय पोलीस यांचं कार्यालय शेजारी बऱ्हामपूर ते सावंतवाडी येथून जाणारा रस्ता 2021 रोजी, ऑगस्ट 2021 रोजी देशमुख कंस्ट्रक्शननं हा रोड, सदर रोड तयार केलेला आहे. हा रोडची किंमत साधारणपणे 2,22,00,000 असून हे काम आपण आज ह्या गावामध्ये पाहण्यासाठी आलेलो आहे. या कामाचे आदेश कार्यकारी अभियंता पुणे यांनी या कामाचे आदेश दिलेले होते 21/8/2021 रोजी. सदर रोडची दुरुस्ती मुदत किमान 2 वर्ष होते. 2021 ला हा रोड चालू होऊन साधारणपणे ह्या रोडसाठी 2022 उजाडला. हा रोड अतिशय निकृष्ट दर्जाचा देशमुख यांनी केलेला असून बाप्पा बहिर आणि अतुल चव्हाण यांनी काही पैशाच्या फायद्यासाठी फक्त ह्या रोडचे अजून किमान 10 ते 14 महिने शिल्लक असताना, दुरुस्ती पिरियड असताना हा रोड कसा झालाय बघा. हा रोड कसा झालाय बघा. रोड कसा झालाय, कोणत्या प्रकारे ही रोड चाललाय? बाप्पा, ओ बाप्पा, काय केलं या रोडची अवस्था? हा, अतुल चव्हाण, पुण्यात किती घरं सांभाळताय तुम्ही, किती कारभार सांभाळताय तुम्ही? अरे असली क्वालिटी दिल्यावर अजून किती घरं सांभाळताल तुम्ही? ह्या लोकांची लपडी मिटवता नाकी नऊ येतात आणि ह्या आपल्याला असल्या बारामती विकास पॅटर्नामध्ये हे असला विकास केलेला दाखवतात. ह्या साईडला लोकवस्ती नसल्यामुळे, कुणीही एकही लोकवस्ती नसल्यामुळे इथनं वाहन साधारणपणे जात नाहीत. पण ह्या लोकांचा आरोप काय असेल, इथून अवजड वाहने जातात. अवजड वाहनांमुळे इथला रोड खराब झालाय. आता तुम्हीच सांगा, आता ह्या साईडला बघा काय रोड, काय अवस्था झाली. 2-4 पावसामध्ये काय अवस्था झाली या रोडची. एकतर वाहनं वाहत आहेत का? या साईडला वाहनं वाहतात का? गुजबावी सावंतवाडी पर्यंत वाहतूकच नाही. अरे पैसे कशाचे कमावतात, कशाचं कमावतात ही पैसे? हे असला जर पैसा केला, ही रोड असं केल्यावर काय राहणार आहे, काय राहणार आहे? बाप्पा, अतुल चव्हाण काय करताय? साधी ठेकेदारावर कारवाई नाही कोणती? ठेकेदाराला काय मोकाट सोडलंय का काय? तुमचं काम आहे, तुमचं काम आहे, इथलं उपअधीक्षकाचं काम आहे, उपकार्यकारी अभियंत्याचं काम आहे प्रत्यक्ष पाहणी करून. तरी तुम्ही बिलं काढली. उगाच तुम्ही म्हणत असाल की सार्वजनिक बांधकाम विभागाची काय सिरियल लावली. अहो, ह्या सार्वजनिक बांधकामाची आम्ही फक्त भ्रष्टाचाराची सिरियल लावलेली. हे बाप्पा तसा मोकाट फिरतोय आणि अतुल चव्हाण तसाच मोकाट फिरतोय. जर अशी कामं करत असतील तर काय म्हणायचं, काय म्हणायचं? कसं उत्खनन झालंय, कसं झालंय, काय झालंय या कामाचं हाल, काय झाले बघा. बघा काय दगडी अख्खी बाहेर निघालेत. दगडी डांबर टाकले का नाही, सिलिकोट टाकलेत का नाही? हा, का असंच 1-1.5 वर्षाच्या आतमध्ये खराब होते रोड? तुम्ही आयुष्य ठेवताय का नाही? 1 किलोमीटरचं किमान, हा किती असेल, 2 किलोमीटरचा असेल रोड. साईड पट्ट्या बघितल्या का तुम्ही? 1.5 मीटरच्या कुठे दिसतात का साईड पट्ट्या? 1.5 मीटर म्हणायचं म्हणलं, इकडे बघा साईड पट्ट्या. या, मुरुमच लावला नाही साईड पट्ट्याला. 1.5 मीटरचाच म्हणलं तर मी साधारणपणे 5 फूट 2 इंचाचा आहे. मी झोपलो तरी पण ना, मी असा आडवा जाईल. 1.5 फूट तर आहे. इताडभर तर साईड पट्टी. हा,
दोन्ही तर अरे काय चोरपणा चालवलाय, काय चोरपणा चालवलाय, किती पैसे खाचाल चव्हाण साहेब, बाप्पा किती पैसे खाचाल. साईड पट्टे गायब आहे तरी बिल काढलेत. बारामतीच्या महापुरुषांना दिसतंय का नाही काय माहिती, कसा विकास चालवलाय काय माहिती. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, हीच अपेक्षा बारामतीच्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना भारतीय नायक विचारत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळे सह मी अभिजित कांबळे, भारतीय नायकसाठी नमस्कार.